शरद पवार बारामतीतून सुरू झालेला हा प्रवास थेट दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचला होता. भारताचा पंतप्रधान होण्याची क्षमता असलेला महाराष्ट्राचा नेता, पण शेवटपर्यंत दिल्लीचं तख्त त्याच्या वाट्याला आलं नाही. तरीसुद्धा त्याच्या राजकारणातील डावपेच इतके प्रभावी होते की फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबळ उडत राहिली. राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हीच खरी ताकद असते आणि त्याच ताकदीच्या जोरावर 1978 साली शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात असा डाव खेळला ज्याची कोणीच कल्पना केली नव्हती. ही कहाणी आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा उघडपणे खेळल्या गेलेल्या राजकीय बंडाची. ही कहाणी आहे वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याची. 12 डिसेंबर 1940 रोजी शारदाबाई आणि गोविंदराव पवार यांच्या पोटी एक मुलगा जन्माला येतो आणि त्याचं नाव ते ठेवतात शरद. शरद पवार यांनी 10वीपर्यंत शिक्षण बारामतीमध्येच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये घेतलं होतं. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांची मुलगी प्रतिभा शिंदे यांच्यासोबत लग्न केलं. त्यावेळेस गोवा पोर्तुगीजांच्या हातातून मुक्त करण्यासाठी चळवळी सुरू झाल्या होत्या आणि या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि त्यांचं हे पहिलं आंदोलन होतं. त्यांचे भाऊ पीझंट अँड वर्कर पार्टीमध्ये होते, पण शरद पवार यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये जाण्याचं ठरवलं होतं, कारण या पार्टीनं स्वतंत्र लढ्यामध्ये त्यांचं योगदान दिलं होतं आणि त्यांनी 1958 मध्ये युथ काँग्रेसमध्ये ॲज अ मेंबर म्हणून भाग घेतला. 1962 येईपर्यंत शरद पवार यांचं नेतृत्व कौशल्य हे दिसून येऊ लागलं होतं. याच बळावरती ते पुणे जिल्हा युथ काँग्रेसचे अध्यक्ष बनले. त्यानंतर पुढे जाऊन 1964 मध्ये ते महाराष्ट्र युथ काँग्रेसचे सुद्धा सचिव बनले आणि सचिवपद हे खूप मोठं होतं. या सचिवपदामुळेच ते महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांच्या नजरेत येऊ लागले होते. काँग्रेसचे बडे नेते यशवंतराव चव्हाण हे शरद पवार यांचे आयडियल होते. त्यांना ते सर्वस्व मानत होते आणि त्यांच्यापासून त्यांनी राजकारणाचे धडे घ्यायला सुरुवात केली होती. त्यांच्या जवळीक साधून त्यांनी सर्व काही त्यांच्याकडून शिकून घेतले होते आणि शरद पवारांमधले हे लिडरशिप कौशल्य यशवंतरावांनी नुकतं घेरलं होतं आणि याच लिडरशिप कौशल्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी 1967 मध्ये शरद पवार फक्त 27 वर्षाचे असतानाच त्यांना बारामतीमधून विधानसभेचं तिकीट दिलं. शरद पवार यांना कमी वयातच तिकीट दिलं, यामुळे बारामतीतले बडे नेते हे नाराज झाले होते, पण यशवंतराव चव्हाण यांचा त्यांच्यावरती विश्वास होता आणि या विश्वासाला शरद पवार सार्थ ठरले. पहिल्याच निवडणुकीमध्ये त्याला भरघोस यश भेटलं आणि बारामतीकरांमध्ये ते फेमस होऊ लागले होते. पण त्याच काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारण बदलत होतं. त्या काळामध्ये वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते आणि ते मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरती खूप वर्षापासूनचे बसलेले होते. यशवंतराव चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांना कन्व्हिन्स केलं की शरद पवार यांना तुमच्या कॅबिनेटमध्ये घ्या आणि यावरूनच मार्च 1972 मध्ये स्टेट होम अफेअर्स बनवण्यात येतं आणि इथूनच शरद पवार यांच्या राजकारणाची सुरुवात होते आणि याची पहिली झलक 1978 मध्ये दिसून आली होती. तर 1969 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते निजलिंगप्पा आणि त्यांनी इंदिरा गांधीजींना पक्षाशी शिस्त न पाळल्यामुळे पक्षामधून बाहेर काढलं होतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये 2 गट पडले होते. पहिला गट होता काँग्रेस आर, जे की इंदिरा गांधीजींचा होता, आणि दुसरा गट होता काँग्रेस ओ, ज्यामध्ये निजलिंगप्पा, S.K. पाटील, के कामराज, मोरारजी देसाई यासारखे बडे नेते होते. यशवंतराव चव्हाण हे इंदिरा गांधीजींच्या पक्षामध्ये होते आणि साहजिकच आहे की शरद पवार सुद्धा यशवंतराव चव्हाण यांच्या पावलावरती पाऊल टाकून इंदिरा गांधीजींच्या पक्षामध्ये गेले. त्यानंतर 1971 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतात आणि या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींच्या पक्षाला पूर्ण बहुमत भेटतं आणि पुन्हा एकदा इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान बनतात. पण 1975 मध्ये अलाहाबाद हायकोर्टात इंदिरा गांधीजींच्या निवडणुकीला अवैध ठरवलं होतं आणि कोर्टाने त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. पण इंदिरा गांधीजींनी राजीनामा दिला नाही आणि 25 जून 1975 नॅशनल इमर्जन्सी लावली. भाइयों और बहनों, राष्ट्रपति जी ने आपातकाल की घोषणा की है. इससे आतंकित होने का कोई कारण नहीं है. या इमर्जन्सीमध्ये विरोधी पक्षातले सर्व नेते हे जेलमध्ये होते. त्यानंतर 1977 जेव्हा इमर्जन्सी हटवण्यात आली आणि सार्वत्रिक निवडणुका झाल्या, या निवडणुकामध्ये इंदिरा गांधीजींना हारचा सामना करावा लागला. याचे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा झाले होते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकसभेच्या सीटा खूप कमी आल्या होत्या आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण. शंकरराव चव्हाण यांनी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घेतली आणि मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिला आणि वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री बनले. पण या घटनेनंतर परत एकदा काँग्रेसमध्ये फूट पडली होती. यशवंतराव चव्हाण यांचा काँग्रेस यू आणि इंदिरा गांधींच्या काँग्रेस आर
यानंतर 1978 मध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका होतात। या निवडणुकीमध्ये दोन्ही काँग्रेस पक्ष हे वेगवेगळे लढले होते, पण बहुमत कोणालाच भेटले नाही। या दोन्ही काँग्रेसच्या गटांना हात मिळवणी केली आणि वसंतदादा पाटील पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले। या कोअलिशनच्या सरकारमध्ये खूप काही मतभेद होते। यातच विधानसभेचं मान्सून अधिवेशन सुरू होतं। मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे सकाळीच शरद पवार यांना भेटले होते, त्यांच्याशी चांगले संवाद त्यांनी साधला होता। पण शरद पवार आता काय करणार होते हे स्वतः वसंतदादा पाटील यांना सुद्धा माहिती नव्हतं। त्यांचे उपमुख्यमंत्री नाशिककर यांनी त्यांना सांगितलं होतं की तुमची सरकार आज पडणार आहे, पण त्यांनी म्हटलं होतं की शरद पवार आताच मला भेटून गेलेत। त्यांनी नाशिककरांच्या म्हणण्यावरती नजरअंदाज केलं आणि त्याच दिवशी दुपारी शरद पवार 40 आमदारांसोबत बाहेर पडले आणि जनता दलाशी त्यांनी हात मिळवणी केली। त्यांनी जनता दलासोबत हात मिळवणी केली आणि प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंटची स्थापना केली आणि पुलोचं सरकार त्यांनी स्थापन केलं आणि या सरकारमध्ये शरद पवार हे पहिल्यांदाच कमी वयाचे मुख्यमंत्री बनले। शरद पवारांच्या राजकीय आयुष्यामधलं हे पहिलं बंड होतं आणि या बंडानंतर त्यांची इमेज बिनभरोशाची पण सर्वात ताकदवान नेता म्हणून ते उभरून आले होते। पण याच इमेजमुळे शरद पवारच्या हातून एकदा नाही तर तब्बल 3 वेळेस पंतप्रधान पद हुकतं आणि ही कहाणी आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही सज्ज राहा।